परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन। पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन। पावन
जय गोपी चितचार प्रभा जय जय मानचार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास शिव बोळा चक्रवर्ती तयाचे पाय माझे चित्ती शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला विठ्ठला प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवोपात निवडलेला हा अभंग इच्छ यावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संत भूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 5 चरणांचा हा अभंग असून अगदी छोटासा अगदी सोप्या अर्थाचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि मानवी देहाचं महत्व प्रतिपादन करणारा असा हा अभंग आहे। आणि या अभंगामध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय आपल्याला सांगतात। तुकोबराय म्हणतात की हे शरीर कुणाच्या सत्तेने चालते। अरे हरी विना आपल्याला कोण बोलवित? चालण्याची शक्ती बोलण्याची शक्ती कुणाची आहे माय बाप? तर ही शक्ती केवळ आणि केवळ त्या भगवान परमात्म्याची आहे। आपल्याला या डोळ्यांनी दाखवणारा आणि या कानांनी ऐकवणारा केवळ आणि केवळ तो हरी आहे, तो भगवान परमात्मा आहे। म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही त्या भगवान परमात्म्याचे भजन करायला चुकू नका। आपल्या मनाचा अहंकार चालवणारा सुद्धा तोच आहे। आणि म्हणून महाराज म्हणतात की मी अमुक कर्माचा एक करता आहे बरं का, हे असे म्हणू नये। आणि महाराज म्हणतात की अरे ते वृक्षाची पानं झाडाची पानं ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय हालत नाही। मग आपल्याला अहंकार घ्यायला जागा तरी कुठे आहे? आणि तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे। अरे चराचरात तो आहे, तो सर्व ठिकाणी व्यापून आहे। तो भगवान परमात्मा नाही अशी कुठली जागा आहे? हा झाला अभंगातील थोडक्यात सांगायचं म्हणजे भावार्थ। सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या पुण्यपावन असलेल्या चिखली या गावामध्ये सतत 14 वर्ष झाले चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा शिव महापुराण कथा आणि ज्यांच्या अमृत तुल्य वाणीतून सतत 4 दिवस झाले बरोबर ना, या कथेचा आपण रसपान करीत आहात अशा माझ्या गुरुस्थानी असलेल्या परम आदरणीय हरिभक्त परायण रेणुकाताई बरं का, यांच्या अमृत तुल्य वाणीतून आपण श्रवण करीत आहात। आणि ताईंनीच मला या ठिकाणी कीर्तना संदर्भात कॉल केला आणि म्हणून तुम्हा सर्व चिखलीवासियांच्या वतीने मौली गुरुदेव सेवा समिती या सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन मला घडलं, सेवा मला मिळाली, हे मी माझं खरंच या ठिकाणी परमभाग्य समजते। की धन्य मी मानेन आपुले संचित किंवा मग तरी माझ्या दैवा पार नाही। खरंच या ठिकाणी
वस्तुस्थितीनं फार सुंदर नियोजन तुम्ही चिखलीवासियांनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सर्वांकरता झाल्या पाहिजे. फार सुंदर, वा वा. कारण नियोजनाची दृष्टी प्रत्येकालाच असेल माऊली असं नाही. अहो, सप्ताहाचं नियोजन करायचं आहे, त्याकरिता मंडप कसा असावा, साऊंड सिस्टीम कशी असावी, गायक वादक कसे असावेत, अगदी वस्तुस्थितीनं हे ज्ञान माऊली गुरुदेव सेवा समितीला आहे, आमच्या ताईंना आहे. फार सुंदर नियोजन झालेलं आहे. आणि मृदंगाचे महामेरू बरं का रोहित महाराज, अतिशय उत्कृष्ट वादन त्यांचं आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या ताई सुद्धा सुंदर गायन करतात, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. ऐकणारे श्रोतेही हुशार आहेत. आणि अशा या तयारीच्या वातावरणामध्ये आपण भगवत चिंतन पाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. ऐका ताईंनो, दादांनो, आपला भारत देश हा अतिशय पवित्र आणि पावन देश आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्र, की या महाराष्ट्राला कित्येक वर्षापासून संतांची एक परंपराच लाभलेली आहे. पवित्र ते कुड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. असा हा आपला भारत देश पवित्र आणि पावन देश आहे. की हाच तो भारत देश आहे की या भारत देशामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, अहिल्याबाई होळकर, साने गुरुजी बरं का, असे असे हे थोर रत्न होऊन गेले. संतांमध्ये जर बघितलं आपण तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमौली संत श्रेष्ठ ज्ञानोबराय, वैराग्य राग रसिक, बोलताना थोडा नॉर्मल इको देत चला आवाज. वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि आदि करून अखिल संत मांदियाडी. म्हणून तर म्हणावंच वाटतं अरे या भारतासारखा देशनी, महाराष्ट्रासारखं राज्यनी, पंढरपुरासारखं तीर्थनी, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखी संतनी, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, अरे रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखे वडील नाही, कौशल्यासारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिलासारखी जाऊ नाही, रावणासारखा शत्रू नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, कोल्हे इतका लापाड नाही, कावडे इतका धूर्त नाही, काजड इतकं काढे नाही, लोणी इतकं मऊ नाही, या माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर कुणाचं नाही. आणि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसा दुसरा राजा कुणी झाला नाही, तसा दुसरा राजा कुणी झाला नाही. आणि या भारतभूमीमध्ये आपण जन्म घ्यावा, मग आपण किती भाग्यवान आहोत ना माऊली. आणि म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे या भारतामध्ये जन्मल्याचा, आपल्याला अभिमान असला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये जन्मल्याचा. किती सुंदर आहे ना हा आपला महाराष्ट्र. ही मायभूमी, ही जन्मभूमी, कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी, ही जन्मभूमी, कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे माना, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके दिव्य पताका भगव्या झडी पटक्याची. महाराष्ट्र भूमी, जन्मभूमी, कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे बरं का या भारत देशामध्ये जन्मल्याचा, या महाराष्ट्रात जन्मल्याचा. पण एवढे थोर रत्न, एवढे संत या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रात होऊन गेले. पण खरंच आपण संतांच्या विचाराने जीवन जगतो का माऊली? आजोबा तुम्हाला सांगू, आज लोकांना, मुलांना बरं का, कीर्तन काय असतं हे सुद्धा कळत नाही. त्यांना कथा माहिती नाही, त्यांना कीर्तन माहिती नाही. अहो, त्यांना भगवान श्री राम प्रभू माहिती नाही, त्यांना भगवान श्री कृष्ण माहिती नाही. आणि मोठ्या मोठ्या माणसांचं सुद्धा फार मोठं नवल बरं का. कीर्तन म्हटलं ना तर म्हणतात गप्पा चालू होतात, सप्ताह म्हटला तर म्हणतात आमच्या गावात आजपासून म्हाताऱ्या लोकांचा ऑर्केस्ट्रा चालू झालाय बरं का. आता मला तुम्ही सांगा, या असल्या बिघडलेल्या लोकांना कथा कळतील, असल्या बिघडलेल्या लोकांना कीर्तन कळेल,
मी तर असं म्हणते की या असल्या बिघडलेल्या लोकांना स्वतःचं जीवन जगणं सुद्धा कळू शकत नाही. कारण ऐका ना मायबाप, अरे जीवन जगण्याचं साधन जर जे काय असेल ना रे दादा, तर ते संतांचे विचार आहेत की संतांच्या विचाराशिवाय जीवन जगणं म्हणजे जीवन जगणं नाही मायबाप. ऐका चिखलीवासियांना, तुम्हाला महत्वाचं सांगून जाईल मी. अरे त्या मुलाला आपल्या आईला शरण गेल्याशिवाय त्या मुलाच्या जीवाला पूर्णता नाही बरं का. गंगा सागराला जाईल, समुद्राला मिळेल, तोपर्यंत तिलाही पूर्णता नाही. जीव हा संतांना किंवा देवाला शरण गेल्याशिवाय त्याच्याही जीवाला पूर्णता नाही. म्हणून त्या ठिकाणी संतांचे विचार, संतांच्या पायावरती आपला विश्वास असला पाहिजे. संतांची या पायी हा माझा विश्वास, 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 संतांची या पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालं त्यांचा, सर्व भावे दास झालं त्यांचा, झालं त्यांचा. संतांची या पायी हा माझा विश्वास, संतांची या पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालं त्यांचा, सर्व भावे दास झालं त्यांचा, झालं त्यांचा. हा माझा विश्वास, संतांची या पायी हा माझा विश्वास. बघा, कथा कीर्तन हे आपल्यासाठी संतांचे विचार फार फार गरजेचे आहेत. आता काही लोक म्हणतील, ताई परमार्थ हा काय तरुणपणी करायचा असतो का? तो तर आम्ही म्हातारपणी करू. पण आपण फार काळ जगू याची काय शाश्वती आहे माझ्या दादांनो. अरे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात बरं का. परमार्थ हा तरुणपणी करायचा असतो. आजकाल लोक त्या ठिकाणी अटॅकने जायला लागली, ऍक्सिडेंटने जायला लागली मायबाप. आणि ऍक्च्युली जर आपण खरं बघितलं ना, तर माणसाचं आयुष्य तरी किती वर्षाचं आहे आजी? झोपले का काय? किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचं. खरे तर देवाने आपल्याला 40च वर्षाचं आयुष्य दिले हो, पण तेही आपल्याला कमी वाटल्यामुळे आपण इतरांचं आयुष्य घेतलं. ऐका, एक वेळ देवाने माणसाला, बैलाला, कुत्र्याला, घोबडाला, प्रत्येकाला 40 वर्षाचं आयुष्य दिलं. त्यावेळेला बैलाला असं वाटलं की अरे आपण 40 वर्ष आयुष्य घेऊन काय करायचं? शेतात काम करणे, राब राब कष्ट करणे, आणि त्यामध्ये जर नाही काम केलं तर फुकटचा मालकाचा मार हे खाणे. त्यापेक्षा आपण काय करूया, येथील 20 वर्ष आयुष्य देवाला परत करूया. नंतर कुत्र्यालाही असंच वाटलं, अरे आपणही 40 वर्ष आयुष्य घेऊन काय करायचं म्हणे. दारोदार फिरत राहायचं, भुंकत राहायचं, लोकांच्या दगडांचा मारही खायचा. त्यापेक्षा आपणही यातील 20 वर्ष आयुष्य देवाला परत करूया. नंतर घोबडालाही असंच वाटलं बरं का, की आपण 40 वर्ष आयुष्य घेऊन काय करायचं, आपणही यातील 20 वर्ष आयुष्य देवाला परत करू. या तिघांनीही 20 वर्ष आयुष्य हे देवाला परत करायचा निर्णय घेतला मायबाप, पण माणसाने नाही. आणि बैल देवाला म्हणाला, बैल देवा, ओ देवा, माझं यातील 20 वर्ष आयुष्य कमी करा. देव म्हणाला, बैला मला एक वेळ दिलेलं आयुष्य परत घेता येत नाही. अरे वाटल्यास तू तुझं आयुष्य कुणालाही देऊन टाक. बैल म्हणाला, देवा माझं आयुष्य कोण घेणार? माणूस तिथं बसलेलाच होता. माणूस म्हणाला, अरे मी घेतो. आणि बैलाने आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले. आता माणसाचं आयुष्य किती वर्ष झालं मावशी? आपले 40 आणि बैलाचे 20, एकूण 60 वर्ष झालं. नंतर बघा, कुत्रही देवाला म्हणाला, देवा तुम्ही त्या बैलाचं तर आयुष्य कमी केलं हो, पण माझं काय? देव म्हणाला, कुत्र्या
तू सुद्धा तुझं आयुष्य कुणालाही देऊन टाक. पण आता कुत्र म्हणाला, देवा माझं तरी आयुष्य कोण घेणार. माणूस तिथं बसलेलाच होता. माणूस म्हणाला, अरे मी असल्यानंतर तुम्ही काळजी कशाला करता, कशाला चिंता करता. अरे मी घ्यायला तयार आहे ना तुमचं आयुष्य. तुझं सुद्धा आयुष्य मलाच दे कुत्र्या. आणि कुत्र्याने सुद्धा आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले. आता माणसाचं आयुष्य किती वर्षाचं झालं हो? 80 वर्षाचं झालं. नंतर कसे झाले ऐका. 20 वर्ष आयुष्य बैलाचे, 20 वर्ष कुत्र्याचे आणि 20 वर्ष आयुष्य घोबडाचे, असे मिळून झाले 100 वर्ष. आता हे सुरुवातीचे आपले जे माणसाचे 40 वर्षाचं आयुष्य आहे ना, ते संपलं ना की मग कामच काम. कधी कीर्तनाला नाही, कथेला नाही, मंदिरात नाही, एखाद्या वारीला नाही, तीर्थयात्रेला नाही. तेव्हा मग लोकही म्हणतात, रामभाऊ तो काय माणूस आहे हो आपल्या गावामधला. अरे नुसतं बैलासारखं काम करत राहतो. अरे बाबा विचार करा, त्याला आयुष्यच बैलानं दिलेलं आहे ना. नंतर झाला 80 वर्षाचा. आता घरात जर कुणाला काही म्हणालं, काही बोललं, तर घरचे म्हणतात, ओ जरा गप्प बसा. आणि सारखं बोलायला लागलं ना तर स्वतःची पत्नी सुद्धा म्हणते, काय सारखं कुत्र्यासारखं भुंकत राहता हो तुम्ही, सारखी बडबड तुमची. आता मला तुम्ही सांगा, आयुष्यच कुत्र्यांना दिलेलं आहे ना. नंतर झाला 100 वर्षाचा. एका कोपऱ्यामध्येच बसतोय. सुनबाई मुलाला म्हणते, बंटी रडायचं नाही, ते बघ ते कोपऱ्यात घोबड आहे. आणि हे सुद्धा घोबड्यासारखा आवाज काढतोय. आता मला तुम्ही सांगा, हे असलं आयुष्य तरी काय कामाचं आहे. अरे शास्त्रकार सांगतात की ज्यांच्याकडे विद्या, तप, दान, शील, सत्गुण आणि धर्म नाहीत ना रे बाबा, ते जवळ पशु आणि माणसं आहेत. येशनान विद्यान तपोन दानम नचडपिशिलो न गुणान धर्मः ते मृत्यू लोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगच्छरान्ति. ऐका, ज्यांच्याकडे हे 6 गुण नाहीत ना, ते जवळ पशु आणि माणसं आहेत. आणि यांचा जो भार आहे ना, तो या पृथ्वीला होत असतो. कारण यांच्या जीवनात कुठलाच नित्यनेम नाही. आणि जो नित्यनेमाविना अन्न खातो ना रे दादा, ते जवळ पशु आणि माणसं. काही नित्यनेमाविना अन्न खाय तो जिश्वान वाया मनुष्य परा भार वाहे तुरुषभ. आणि म्हणून अशा या माणसाला संत म्हणतात, बाबा रे तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्याचं वाटोळं केलं, पण इथून पुढे आता तरी पुढे आची उपदेश आता तरी पुढे आची उपदेश आता तरी आता तरी
होता. आता काही लोक म्हणतील सुरेखाताई तुम्ही म्हणताय ना की आम्ही आमच्या आयुष्याचा नाश करायचा नाही, ठीक आहे, आम्ही आता इथून पुढे फक्त आणि फक्त परमार्थ करूया. पण ताई आम्हाला एक अडचण आहे, आम्ही आतापर्यंत कधी परमार्थ केला नाही आणि आता अचानक जर करायला लागलो ना तर हे लोक काय म्हणतील, हा समाज काय म्हणेल. पण ऐका मायबाप, समाज कुणालाच चांगलं जगू देत नाही. कुणाला म्हणजे लोक तर त्या ठिकाणी दारुड्यालाही नाव ठेवतात मायबाप, आणि आमच्यासारख्या महाराज लोकांनाही नाव ठेवतात. बरोबर ना ताई? लोकांचं काय घेऊन बसलात. आता तुम्ही सुद्धा महिला मंडळ कीर्तनाला येण्याच्या आधी जर चांगली साडी वगैरे घालून रस्त्याने जायला लागला ना तर गल्लीतल्या महिला मंडळ म्हणतात बघ बाई ती कशी शायनिंग मारते, आणि तीच बाई जर रस्त्यावरून कशी चालायला लागली तर म्हणतात बघ ना हिला तर रस्त्यावरून चालायची अक्कल नाही. पंचायत आहे ना महाराज. अरे एखाद्याच्या घरी जाऊ नका, लोक तुम्हाला गर्विष्ठ म्हणतात, आणि सारखे जायला लागलं तर घरबुड्या म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. बघा एखाद्याने जर घरात देवपूजा केली तर म्हणतात उगाच पसारा केला, आणि नाही केली तर आचारभ्रष्टी म्हणतात. कोण म्हणतात? लोक म्हणतात बरं का. अरे एखाद्याकडे जर पैसा पाणी जास्त आला तर म्हणतात पैशाचा माज आला, आणि आलाच नाही तर म्हणतात करंट कपाडाचा आहे. कोण म्हणतात? लोक म्हणतात. बघा याच्याही पुढे जाऊन सांगते, एकाने अख्ख्या गावात अशी मुलगी नाही, अशी मुलगी बायको म्हणून करून आणली तर त्याचे मित्र त्याच्या समोर त्याची वाह करतात, प्रशंसा करतात. वा 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 काय जोडा आहे, बस लक्ष्मी नारायणाचा जोडा. आणि तो थोडा पुढे गेल्यानंतर लगेच चालू करतात, हा तो कसा ती कशी, अरे याला दिली कशी, अरे तू काय जडतो बाबा त्याच्या नशिबावर, त्याच्या नशिबाने भेटली ना दादा त्याला. आणि त्याच माणसाने त्याच मुलाने एखाद्या गरीब घरातील मुलगी करून आणली तिचं भलं व्हावं म्हणून, तर लोक तिकडूनही म्हणतात तो कसा ती कशी, गाढवानं पाहिली नव्हती का, केली कशी. म्हणजे काहीही करा लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात ऐका वेचनाचे करावे मनाचे, करावे मनाचे, करावे मनाचे. ठीक आहे लोकांच्या बोला तुम्ही हो म्हणा, पण तुमच्या मनाला वाटेल तेच करा. अरे आतापर्यंत तुम्ही परमार्थ कधी केला नाही, हरकत नाही माऊली, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचं. कारण हा देह आपल्याला भगवान परमात्म्याने त्याच्या प्राप्ती करण्याकरता दिलेला आहे. देवे दिला देह भजना गो, देव दिला देह भजन गोमटा, 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 देव दिला देह भजन गोमटा. तोय भाला पाटा बाधी केता, तोय भाला पाटा बाधी केता, तोय भाला पाटा बाधी केता, तोय भाला पाटा बाधी केता. देव दिला देह भजन गोमटा, 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 भजन गोमटा, भजन गोमटा, गोमटा. कारण महाराज म्हणतात की हे शरीर तरी कुणाच्या सत्तेने चालतं बाबा. अरे हरिविना आपल्याला कोण बोलवित, चालण्याची शक्ती बोलण्याची शक्ती तरी कुणाची आहे, तर महाराज म्हणतात ही शक्ती केवळ आणि केवळ त्या भगवान परमात्म्याची आहे. आणि त्याचेच उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात. चाले हे शरीर कोणाचे आसते, 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 चाले हे शरीर कोणाचे आसते.
महाराज म्हणतात की हे शरीर त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय चालूच शकत नाही. आणि ऐका, ज्या वेळेला तो भगवान परमात्मा या देहातून चालण्याची शक्ती काढून घेईल ना, त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्या द्वारात गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही मायबाप. अरे ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू हा अटळ आहे. फक्त असं होईल, कुणी आज जाईल, कुणी उद्या जाईल, कुणी परवाला जाईल, पण जाणार नाही असं होणार नाही बरं का. बघा एखाद्या वेळेला, कारण हे शरीर जे आहे ना ते आपल्याला भाड्याने आणलेलं आहे, ते उसनं आणलेलं आहे आणि ते आपल्याला परत करावं लागणार आहे. देह तव पचनचा आणिला उसना. तुलसीदास सुद्धा रामायणामध्ये सांगतात, क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित ते अधम शरीरा. एखाद्या वेळेला आपण एखाद्या तीर्थस्थळी गेलो ना तर आपल्याला धर्मशाळा राहायला दिली जाते, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचं दर्शन होत नाही तोपर्यंत तिथं थांबा. दर्शन झालं का ती धर्मशाळा आपल्याला खाली करावी लागते. तसंच आहे मायबाप, ज्या वेळेला आपलं कार्य या ठिकाणी संपून जातं ना त्या वेळेला मात्र आपल्याला या देहाचा त्याग करावा लागतो. देह जाईल, 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 ज्या वेळेला आपल्याला आपला मृत्यू आवाज देईल ना त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला जावं लागणार आहे. अरे मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. प्रत्येकाला जावं लागणार आहे. घडी घडी काळा वाट जाची पाहे, हो हो घडी घडी काळा वाट याची पाहे, घडी घडी काळा वाट याची पाहे, घडी घडी काळा वाट याची पाहे. बघा ज्या दिवशी आपल्याला आपला मृत्यू आवाज देईल
त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला जावं लागणार आहे. जिंदगी के राये का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, देखना है अगर दिन सुनहरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों में चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी आपल्याला आपला मृत्यू आवाज देईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने जावं लागणार आहे. अरे बशीतला आपण चहा घेतलाय मायबाप, कपातला घेऊ काय शाश्वती आहे. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ताईंनी फार सुंदर प्रमाण दिलं. देह जाईल त्यासी कडबा खाईल. प्रत्येकाला जावं लागणार आहे. ऐका बघा, एकदा काय झालं मायबा, पंढरपूरला जाणारी बस त्या ठिकाणी डेपो मध्ये लागली आणि ती बस प्रवाशांनी गच्च भरली. पण कोणत्या प्रवाशांनी? आपण महिला मंडळ हाफ तिकीट, गच्च भरली ती बस बरं का. मग प्रवासी महिला बसमध्ये बसल्या, कंडक्टर बसमध्ये बसला. कंडक्टरने त्या बसची बेल वाजवली, ट्रिंग 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 ट्रिंग, तरी ती बस आणखी पुढे धकलीच नाही. हो, काय कारण असेल? तर चालवणारा ड्रायव्हर आहे. नंतर ड्रायव्हर त्या बसमध्ये बसला आणि ती बस निघाली. अरे जसे की त्या ड्रायव्हर शिवाय ती बस चालूच शकत नाही ना मायबाप, तसेच आहे त्या भगवंताशिवाय हे शरीर सुद्धा चालूच शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. मी एक वेळ एका बाबांना विचारलं, म्हटलं बाबा, ओ बाबा आपण कशाने चालतो? बाबा म्हणे, ताई हा काय विचारायचा प्रश्न झाला म्हणे, पायाने. मग आता मला तुम्ही सांगा, पायाने जर तुम्ही आपण चालतो तर एखादा व्यक्ती आजोबा तिरडीवर झोपलेला कधीतरी म्हणतो का, ए नातलगांनो तुम्ही कशाला माझ्यासोबत फेरा घेता, तुम्ही जा शॉर्टकट, मी एकटा येतो. सगळे लोक स्मशानभूमीमध्ये गेले, या बाबांची वाट पाहू लागले. हे बाबा एका तासानं तिथे गेले आणि म्हणाले, नातलगांनो, ए माझ्या मित्रांनो, आलोय मी, जाळा मला आता. बरोबर आहे ना? झोपले का काय? जागे ना. अरे ते बाबा तिथे जाऊच शकत नाही, कारण त्यांच्या शरीराला चालवणारी शक्ती त्या भगवान परमात्म्याने काढून घेतली. म्हणून महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना. महाराज म्हणतात आपल्याला बोलावणारा सुद्धा तो भगवान परमात्मा आहे. तुम्हाला कोण बोलावतो तो तुम्ही विचार करा, पण मला कोण बोलावते हे मी तुम्हाला सांगते. आपुलिया बडे नाही मी बोलता हो, आपुलिया बडे नाही मी बोलता.
सखा कृपावंत वाचा त्यांची सणुकी मंजुळा बोलत सेवानी सणुकी मंजुळा बोलत सेवानी शिकविता धनी वेगळा किंवा मग कायम्या पामर उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले. महाराज म्हणता बाबा रे मला बोलावणारा तो भगवान परमात्मा आहे. पक्ष्यांना सुद्धा तोच बोलावतो. आणि ताई दादा अक्का मावशी तुम्हाला कोण बोलावतं? तुम्हाला सुद्धा तोच बोलावतो. कोण बोलविते हरी विना. महाराज म्हणतात डोळे कितीही सुंदर असले ना रे बाबा तरी दाखवणारा तो आहे. देखवी ऐकवी देखवी ऐकवी देखवी ऐकवी एक नारायण 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 आतयाचे भजन दयाचे भजन चुकुण चुकुण देखवी ऐकवी देखवी ऐकवी एक नारायण तम पम गग तनि निसा देखवी ऐकवी देखवी ऐकवी एक नारायण नारायण एक नारायण. महाराज म्हणतात या डोळ्यांनी दाखवणारा तो भगवान परमात्मा आहे. अरे डोळे किती सुंदर असले ना मायबाप तरी दाखवणारा मात्र तो आहे. आंधळ्या मनुष्याला आरशासमोर उभं केला काय उपयोग आहे की ज्याप्रमाणे बुद्धिहीन माणसाला शास्त्राचा काही उपयोग होत नाही ना त्याचप्रमाणे आंधळ्या मनुष्याला आरशाचा उपयोग होत नाही. सुभाषितकार सांगतात यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रान्तस्य करोति किमा लोचनाभ्याम विहीनस्य दर्पण किं करिष्यति. आता दाखवणारा जरी तो असला ना पण आपण काय पाहावं याचाही विचार आहे. काही लोक या डोळ्यांनी चांगलं पाहत नाही आबाजी फक्त आणि फक्त मोबाईल टीव्ही बघतात. पण या डोळ्यांनी ते भगवान परमात्म्याला पाहतील असं काही नाही बरं का. डोळे तुम्ही घ्या रे सुखा महाविठोबाचे मुख महाविठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्या रे सुखा महाविठोबाचे मुख महाविठोबाचे मुख काही लोक याला पाहत नसले पाहिजे त्या भगवान परमात्म्याला. म्हणून महाराज म्हणता बाबा तुम्ही त्या भगवान परमात्म्याला पहा रे कारण पाहण्याची शक्ती त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिली. अरे जो अंध जन्म आला ना त्याला विचारा काय रे दादा कसं झालं रे हे तो सांगेल. अरे काय करू देवानेच मला आंधळे केले. म्हणून त्या भगवान परमात्म्याला पहा कारण देखवी ऐकवी ऐकवणारा सुद्धा तो आहे. पण या कानाने आपण काय ऐकावं हे महत्वाचं मायबाप. काही लोक या कानाने चांगलं ऐकत नाही. कुच्च रोट्यावरती 4-4, 5-5 तास महिला मंडळ पुरुष मंडळ बसलेले असतात. कशा करता दुसऱ्याच्या निंदा करण्याकरता. पण महाराज म्हणता एवढे सुंदर कान त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिले आहेत. मग या कानांनी जरा त्या भगवंताचे गुण तरी ऐकले पाहिजे. कारण ज्या वेळेला तो ऐकण्याची शक्ती काढून घेईल ना त्यावेळेला कथाकार कीर्तनकार तुम्हाला राम 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 म्हणायला लावतील. तुम्हाला लांब लांब ऐकू येणार. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कारण ते भगवान परमात्म्याचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत. आणि ज्यांचे उपकार माणसावरती असतात त्यांचे उपकार माणसाने कधी विसरायचे नसतात. भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत म्हणून तयाचे भजन चुकू नका असे महाराज म्हणतात. पण संतांच्या बाबतीत जर आपण विचार केला ना मायबाप तर संत हे रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये मग्न होते. असाच एक प्रसंग गोरोबा काकांच्या जीवनामधला. एक दिवस गोरोबा काकांच्या पत्नीने गोरोबा काकांना सांगितलं
की अहो मी नदीवरून पाणी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही आपल्या मुलांकडे आपल्या लेकरांकडे लक्ष द्या. हं, कारण आधीच्या काळी जास्त फॅसिलिटीज घरामध्ये उपलब्ध नव्हत्या. दूर कोसावर जायचं, नदीवर पाणी घेऊन यायचं, नंतर आपली घरातली कामे आटोपायची. गोरोबा काकांची पत्नी निघून गेली मायबाप पाणी आणायला. इकडे गोरोबा काकांचं काम चालू झालं. त्यांचा व्यवसाय असा होता, पाणी माती एकत्र करायचं, त्यापासून चिखल घडवायचा आणि त्या चिखलापासून सुंदर मडकं बनवायचं. पण हे काम चालू असताना गोरोबा काकांचा आत्मा जो होता ना, त्यांचा देह जो होता ना, तो भगवंतापाशी होता. एवढं नामस्मरण, एवढं चिंतन गोरोबा काकांचं चालू झालं, काय सांगावं मायबाप. थोडा पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, एवढं नामस्मरण, एवढं चिंतन गोरोबा काकांचं चालू झालं की आता आपलं छोटंसं गोंजिरवाना गोंडस बाळ दुड 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 धावत येईल, आपल्या पायाखाली तुडवेल. जरा हे देवभान गोरोबा काकांना उरलं नाही माऊली. आणि ते बाळ पायाखाली त्या ठिकाणी तुडवल्या गेलं, रक्त बंबाळ अशी ती माती दिसायला लागली. सुभाषितकार वर्णन करतात, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट हसता खेळता पोपडी बुलात, हसता खेळता पोपडी बुलात तुडविले बाळ.
आपलं छोटस गुंजीरवाणं बाळ कधी पायाखाली तुडवलं जराही देहराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात की आपण लगेच अहंकार धारण करतो. मी बंगला बांधला, मी गाडी घेतली, मी शेती घेतली, आम्हाला तर यावर्षी 200 क्विंटल कापूस झाला. अरे माझ्यासारखं कीर्तन कथा कुणालाच येत नाही, पण हे सर्व करून घेणारा तो आहे हे आपण विसरून जातो. अरे आपली गच तरी सांगू का तुम्हाला कशी आहे माऊली? त्या गाडी खाली चाललेल्या कुत्र्यासारखी. ते कुत्र त्या गाडी खाली चालतं आणि म्हणतो मीच गाडी ओढतोय. एक कुत्र बघा, रोडनी गाडी आली आणि त्या गाडी मागे धावत सुटलं. मग दुसरे कुत्रे त्याचे मित्रमंडळ म्हणाले, काय रे कुठं गेला होता एवढा धावत? तो म्हणाला, काही नाही बाबा, ती तेवढी गाडी पोहोचून दिली बरं का. आपलं हे तसंच आहे, सर्व गोष्टी देव करतो, पण आपल्याला असं वाटतं हे मी केलं ते मी केलं, आणि असे समजून आपण अहंकार वाढवतो आणि आपला हा अहंकार मग देवाला सहन होत नाही बरं का. अरे कधीतरी त्या देवाला म्हटलं पाहिजे, देवा अरे सर्व करून घेणारा तू आहे, माझं तर फक्त नाव होतंय, पण सर्व करता हरता मात्र तू आहे बरं का. करते हो तुम कन्हैया मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी दया से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. भगवान के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है ज़माना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं मैं कुछ भी, करता नहीं मैं कुछ भी, आराम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. बघा, म्हणून अहंकार सोडून द्यायला शिका. काही काही सासवांना फार अहंकार. अरे सासूबाईंनी भांडी घासल्यानंतर सासूबाईंनी भांडी बरं का, सुनबाईंनी भांडी घासल्यानंतर परत परत भांडी घासतात आणि म्हणता ए सुनबाई बघ कसे निघते. तर मग काय चांगली हो. दुसऱ्या दिवशी सुनबाई म्हणाली, आपल्या सासूबाईंना ऐकायला येत तशी दुसऱ्या महिलांसमोर, आमचे आत्यांना त्यांना तर काम केल्याशिवाय करमतच नाही. मग काय लागली सासूबाई भांडी घासायला. म्हातारा सुद्धा विनाकारण मी करतो बरं का. मुलगा म्हणतो आमचे बाबा त्यांना जनावराशिवाय करमतच नाही. फुगला म्हातारण सोडल्या म्हशीने लाचाराला संध्याकाळपर्यंत तिकडच. घरी आला आणि म्हणायला लागला, पिंट्या मी आहेत म्हणून हे जनावर आहे, मी गेलो की कळेल तुला. पिंट्या म्हणाला, बाबा 2च म्हशी कोणी चारणार, त्यात तरी काय एवढं नवल. आता म्हातारी माणसाने थोडं गप्प बसव. म्हातारा माणूस लगेच म्हणाला, पिंट्या अरे 2च काय, पण 10 जरी असले ना तरी मी त्या व्यवस्थित ठेवीन, ते तुला जमणार नाही. दुसऱ्या दिवशी पिंट्या बाजारात गेला बरं का. 10 म्हशी विकत आणल्या, आधी त्या म्हाताऱ्याच्या ताब्यात दिल्या. आता मी विचार करा, त्या म्हाताऱ्याने त्या सासूने मी करून आपली कामं वाढवून अहंकार वाढवला बरं का. तसंच आहे आपणही देवाने केल्यानंतर हे मी केलं ते मी केलं असे समजून अहंकार वाढवतो आणि आपला अहंकार देवाला सहन होत नाही. कारण तिड भरी जरी होय अहंकार मेरू तो समान भार देवा. अहंकाराचे सुद्धा बरेच मुद्दे येतात बघा. आजकाल ज्याला बघावं त्याला अहंकारच अहंकार. अरे कुणाला रूपाचा अहंकार, कुणाला शक्तीचा अहंकार, कुणाला ज्ञानाचा, कुणाला भक्तीचा, कुणाला सत्तेचा, कुणाला पदाचा, तर कुणाला कर्तृत्वाचा. ज्याला बघावं त्याला अहंकारच अहंकार. पण महाराज म्हणतात, बाबा रे तुम्ही अहंकार करता तरी कोणत्या गोष्टीचा? कारण त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेच्या बाबतीत जर आपण विचार केला ना, तर त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय
झाडाचं पान देखील हालत नाही, मग अहंकार तरी कोणत्या गोष्टीचा? अभंगाच्या चतुर्थ चरणात वृक्षाची या पाने हले जाची सत्ता, वृक्षाची या पाने हले जाची सत्ता, वृक्षाची या पाने हले जाची सत्ता, वृक्षाची पाने हले जाची सत्ता, वृक्षाची या पाने हले जाची सत्ता, वृक्षाची या पाने हले जाची सत्ता, वृक्षाची पाने हले जाची सत्ता, वृक्षाची पाने हले जाची सत्ता, हले जाची सत्ता, राहिली अनंता, राहिली अनंता, मग कोठे कवी महाराज म्हणतात की त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही. पाच तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायका भगवान परमात्म्याला महाराज तर एका ठिकाणी म्हणता, अरे देवा तुझ्या हातात काय नाही? काय नाही सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा, सत्ता सकळ हाती माझी की बका कुलती. चराचरात त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. आपली सत्ता तर घरात सुद्धा चालत नाही. बरोबर आहे ना आबाजी? झोपले का काय? आपली सत्ता घरात सुद्धा चालत नाही. आपल्याला असं वाटतं सर्व घरातल्या आपल्या ऐकतात, त्यांच्यावर आपलीच सत्ता. पण आपली सत्ता सांगू कुठपर्यंत? आजी आजोबा आपली सत्ता सांगू कुठपर्यंत? जोपर्यंत आपण घरच्यांच्या मागण्या पूर्ण करतो तोच पर्यंत. पण एकदा का थकलो, म्हातारपण आलं का स्वतःची पत्नी सुद्धा म्हणते, काय हो बाईल भाने खारा मरता तारी पारा, नाचले हे घारा थुंकनिया बाईल भाने खरा मरता तारी बारा. काय सर्व घरात थुंकून घाण केली, मरत सुद्धा नाही. मग करता आपल्याला त्यावेळेला की अरे आपण तर यांच्यासाठी याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी तिसऱ्याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात घातल्या. अरे ज्याची घेतली त्याची परत केली नाही मायबाप. लोकांच्या माना मोडल्या हो कुणासाठी? यांच्यासाठी. आणि हे आपल्याला अशी वागणूक देतात, अशी जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा मांडी लाड तोरा, देह सुखाची आगादा इंद्रिय मावडणे, आला बागुल आदा कैसा विपरीत झाला तोची देहन हे नेदा, धर्मदारो त्याचे चरणी लक्ष लागो
लक्ष लागो गा, लक्ष लागो. बघा, एक व्यक्ती तरुणपणामध्ये करोडपती झाला मायबाप, कधीच त्यांनी सत्कर्मामध्ये दान धर्म केला नाही, कधी कुणाला चहा पाजला नाही, आणि तो व्यक्ती घरात आला ना तर त्याच्या घरामध्ये त्याला सर्व भ्यायचे, सर्व भीत असायचे, लटलट लटलट कापायचे. पण शेवटी काय हो, म्हातारा झाला, आणि म्हातारा झाल्यानंतर माणसाचा एक एक अवयव जावायला लागतो. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू नये, दात पडलेले, हातात काठी. मग काय याचे डोळे गेले. एक दिवस त्याच्या सुनबाईने त्याला जेवणाचं वाढून आणलं. मग म्हातारा जेवण करायला बसला. म्हाताऱ्याने पहिला घास घेतला माऊली, त्याला तो घास दुधाचा लागला हो. अरे दुसरा घास घेतला म्हाताराने, खारट लागला. तिसरा तिखट, चौथा गोड. म्हातारा विचारात पडतोय, हा असला कसला स्वयंपाक आहे, हे कोणती सुगरण आहे. पण त्या म्हाताऱ्याला हे कळत नाही माऊली की हा सर्व नातवांचा उरलेला काला आहे. पण एक दिवस कळालं हो, रडायला लागलं. म्हातारा ढसा रडतोय की अरे, ज्या वेळेस आपण तरुण होतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपली सत्ता या घरामध्ये होती. आज आपले हातपाय काम करत नाही, तर आज यांची सत्ता आहे. ही झाली आपली सत्ता बरं का. विठ्ठल विठ्ठल. आणि खऱ्या अर्थाने सांगू का मायबाप, मुलांचं कसं आहे, जोपर्यंत आई वडील त्यांच्या कामी येतात ना तोपर्यंत ते आई वडिलांचं सांभाळ करतात. पण एकदा का त्यांना म्हातारपण आलं ना का वृद्धाश्रमात ढकलून देतात, लाथा मारून घराच्या बाहेर काढतात. पण हात जोडून विनंती आहे माझ्या दादांनो, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा गड्या. कारण भक्त पुंडलिकाने काय केलं हो, आई वडिलांची सेवा केली. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा. अरे आई वडील आपल्याकरता हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करतात, पण त्याच आई वडिलांना आम्ही एक दिवस विचारतो, काय हो आई बाबा, काय केलंय तुम्ही आमच्या करता. मला तुम्ही सांगा, एवढे उपकार आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती असतील तरी सुद्धा जर तो मुलगा आपल्या आई वडिलांवरती परत फिरत असेल तर मला तरी असं वाटतं दादा, त्याने कितीही दिवस कथा आणि कीर्तन ऐकली ना तरी काहीच उपयोग होणार नाही. अरे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आपली संस्कृती तरी काय आहे. मातृदेव भवा पितृदेव भवा आचार्य देव भवा अतिथी देव भवा. आणि त्यांचेच आई वडील आज वृद्धाश्रमात राहतात. आणि जास्तीत जास्त वृद्धाश्रमात राहणाऱ्या कोणत्या आई वडिलांची संख्या असेल ती आहे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आई वडिलांची. मग काय घेतलं तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून. एखाद्या वेळेला जा त्या वृद्धाश्रमाला भेट द्या, विचारा त्या खितपत पडलेल्या आई वडिलांना, आई बाबा तुमचा मुलगा काय करतो हो. त्यावेळेला सांगतील ते आई वडील की दादा ताई, आमचा मुलगा ॲडव्होकेट आहे, आमचा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, टीचर आहे, प्राध्यापक आहे, प्रिन्सिपल आहे. पण त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेला एकही वृद्ध जोडपू तुम्हाला असं नाही म्हणणार माऊली का आमचा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. हे वस्तुस्थिती आहे, हे वस्तुस्थिती आहे. कुणाचे पोहोचतात मग शिकले सवरलेल्या लोकांचे. मग काय घेतलंय तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून. बघा, एक वेळचा प्रसंग असा आहे की विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड करायची होती. ते निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते. डॉक्टर माशेलकर सुद्धा त्या निवड समितीमध्ये होते. एक एक उमेदवार यायचा, एक एक विद्यार्थी यायचा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्या विद्यार्थ्यांना एकाने एकच प्रश्न विचारायचे, काय हो तुमचे आई वडील काय करता, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळता का. माशेलकर म्हणू लागले, काय हो कुलगुरू पदासाठी निवड आहे, काही शैक्षणिक संदर्भातील विचारा, काही राजकीय आर्थिक संदर्भातील क्षेत्रातील विचारा. हा काय प्रश्न झाला का कलाम साहेब की तुमचे आई वडील काय करतात, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळता का. त्यावेळेला ऐका माय बापा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यावेळी कडाडले की अरे माशेलकर, तुम्हाला सांगू की जो मुलगा आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही तो मुलगा हे विद्यापीठ काय सांभाळणार. बघा, खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा गड्या, तुम्हाला जीवनामध्ये कशाचीच कमी पडणार नाही. माँ बाप ही ना खुश है तेरे बेकार सारी कमाई है, ए लाख नहीं ये हाँ कहे, इस बात को मत भूलना, हर बात
बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना। जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा, कारण त्या आई वडिलांचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत. आणि बघा, तुम्हाला सांगेल, त्या देशाच्या जवानांना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी विसरू नका, कारण आज तुम्ही या ठिकाणी सुरक्षित बसलेले आहात केवळ आणि केवळ त्या जवानांमुळे आहात. जवानांचं जीवन म्हणजे साधं जीवन नाही महाराज. जवानांचा त्याग म्हणजे काही साधा त्याग नाही. एखाद्या वेळेला या जवानांचं नुकतंच लग्न ठरलेलं असतं, त्यांना हळद लागलेली असते, तिकडून कॉल येतो की तुम्हाला या देशाच्या संरक्षणाकरता सीमेवरती अर्जंटली लढायला यावं लागेल. हे देशाचे जवान त्या ठिकाणी सीमेवरती लढायला जातात आणि तिकडेच शहीद होतात. देशाच्या जवानांचं जीवन म्हणजे साधं जीवन आहे का हो? देशाच्या जवानांचा त्याग म्हणजे काय साधा त्याग आहे का? म्हणून अशा लोकांना आपण त्या ठिकाणी विसरायला नको. पण आपल्याला त्यांची आठवण होते, ती म्हणजे त्यांच्या जयंतीच्या दिवशी किंवा मग पुण्यतिथीच्या दिवशी किंवा मग 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला. मग आपल्या मोबाईलचे रिंगटोन्स बदलतात. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, हम फूले फूले हैं इसकी, ए गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. पण जब छाया लगवा हिमालय, खतरे में पड़े आजादी, जब तक थी सांस लड़ियो, जब तक थी सांस लड़ियो, फिर अपनी लाश बिछा दी, सो गए वतन पे निछावर, वह प्राण थे कितने गुमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. भारत माता की वंदे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण सुद्धा आपल्याला होते, ती म्हणजे कधी? त्यांच्या जयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला. पण त्यांना घडवण्यामागे महत्वाचा मोलाचा वाटा जर कुणाचा असेल ना मायबाप, तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा. म्हणून धन्य आहे राजमाता जिजाऊ मासाहेब की जिने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला घातलं. म्हणूनच तर आज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की असे म्हटल्यानंतर जय जयकार होतो. तर हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही माझ्या दादांनो, हा जय जयकार आहे त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा. अरे राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा तरुण पाहिजे, संपत्तीवान पाहिजे, विद्वान पाहिजे, बलवान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे. सगळेच्या सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा.
महाराजांचं बरं का. म्हणून तर म्हणावंच वाटतं, नवतिकेला म्हणावता कायदा तरी सुखी होती प्रजा, नवतिकेला म्हणावता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. आणि त्यांना घडवण्यामागे महत्वाचा मोलाचा वाटा कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा. की माता जिजाई होती शिवरायाची आई, म्हणून या महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य थोर आई राष्ट्र पावन होई, कितीची थोरवी आज सारा महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, हो मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. हो होती मुघलांची सत्ता त्या वेळी, दिन दुबड्याला नव्हता हो वारी, दिन दुबड्याला नव्हता हो वारी. आया बहिणीला संकट काळी, नव्हता कैवारी कोणी त्या वेळी, नव्हता कैवारी कोणी त्या वेळी. अशी महारथी आई गुण इतिहास गाई, अशी महारथी आई गुण इतिहास गाई. राजाचा जगाने मानिला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, हो मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, हो मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भारत माता की वंदे वंदे. बघा आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात, कारण तसं कर्तृत्व होतं आपल्या राजांचं बरं का. म्हणून महाराज म्हणतात की आपल्याला या ठिकाणी एक सांगायचं आहे की अशा लोकांना आपण विसरायचं नाही. केवळ आणि केवळ 19 फेब्रुवारीला जयंती आली का त्या ठिकाणी मोठा डीजे लावायचा आणि जयंती साजरी करायची, तेवढीच आठवण त्या राजांची ठेवायची असं नाही. वर्षभर आठवणीत राहायचं बरं का, कारण त्यांचे उपकार आपल्यावरती असतात. आणि ज्यांचे उपकार आपल्यावरती असतात त्यांचे उपकार हे माणसाने कधी विसरायचे नसतात. महाराज अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात की त्या भगवान परमात्म्याच्या हातात फार मोठी सत्ता आहे. त्यांच्या सत्तेशिवाय सूर्य जागा सोडत नाही, वारा वाहत नाही, काळावर सुद्धा त्यांची सत्ता आहे. एवढंच नाही, त्यांच्या सत्तेशिवाय आपण चालत नाही, पाहत नाही, बोलत नाही, ऐकत नाही.
मग काही लोक म्हणाले, महाराज तो देव आहे तरी कोठे, त्यांचं राहायचं ठिकाण आम्हाला सांगा. त्यावेळेला महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे. अरे तो चराचरामध्ये आहे, तो नाही असला असा कुठला पदार्थ आहे. आणि त्याचे उत्तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. तुका म्हणे विठो भरला समाया, तुका म्हणे विठो भरला समाया, तुका म्हणे विठो भरला समाया, तुका म्हणे विठो भरला समाया. ओने देखो भी आई कावे एक नारायण, देखो भी आई कावे एक नारायण. उन्हें माया देखो भी आई
की तो भगवान परमात्मा आपल्याला या डोळ्यांनी दिसत नाही, पण तो सर्व दिशांमध्ये आहे. दिसतो हा नोहे तैसा असे दिशा व्यापक. महाराज म्हणतात तो प्राण्यांचे वर्म सुद्धा जाणतो असा तो आहे. एकाने काय केलं, गवत वाटलं बरं का आज, आणि ते त्या गवताचं दूध केलं आणि कॅना भरून विकायला नेलं. बरोबर आहे ना? झोपले का काय ठगे ना. आता तुम्हाला वाटायचं सुरेखा ताई आपलं काही आपलं बरडत राहतात, पण मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाही बरं का. संत सांगतात तृण वाटिता